जसं जसं आपण बघितलंच असेल की नाशिकमध्ये TCSच्या संदर्भामध्ये जो कॉर्पोरेट जिहादचा प्रकार उघडकीस आला आणि त्याचा तपास चालू आहे आणि तपास करताना आपल्या सर्वांना हे माहिती आहे की त्याच्यामध्ये ज्या बाबी येत आहेत त्या पुढे येत आहेत त्या खऱ्या आहेत. त्यामुळे त्याच प्रकरणावर जेव्हा TCSचं प्रकरण सुरू झालं त्याच वेळेस माझ्याकडे या संदर्भातल्या खूप साऱ्या तक्रारी दाखल झाल्या. हिंजवटी IT सेंटर असेल, मगरपट्टा असेल, बऱ्याचशा IT सेंटर्समधनं जे काम करणारे लोक आहेत तर त्यांनी मला खूप साऱ्या तक्रारी दिल्या. बऱ्याच ठिकाणी जे मी आता उल्लेख करू शकत नाही, पण बऱ्याच ठिकाणी एक प्रेयर रूम किंवा रेस्टरूम जे असेल त्याचा उपयोग एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधीसाठी केला जातो. त्या धार्मिक विधीसाठी करण्यासाठीचं ऑब्जेक्शन काही नाही, पण त्यावेळेस ते रेस्टरूम बाकीच्यांना तिथे जाण्यास मज्जाव केला जातो. तो मज्जाव कसा करू शकतात? जर आपण बघितलं तर कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा समान हक्क असताना एखादं ठिकाण दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यासाठी मज्जाव करणं हे कंपनीच्या कायद्यामध्ये पण बसत नाही आणि अशा प्रकारचं धार्मिक मुद्दे कंपनीमध्ये चालणं हे कंपनीच्या लॉमध्ये पण बसत नाही. त्यामुळे मी पोलीस कमिशनरांना एक पत्र दिलं आहे. आपण 2 दिवस त्याची पडताळणी बघावी. त्यांनी तिथे जाऊन एक गोपनीय पद्धतीने तपास करावा. पूर्णपणे कुठल्याही पद्धतीचा निष्पक्षपणे तपास त्यांनी करावा असं पोलिसांना त्या पत्राद्वारे पण मी कळवलेलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांशी माझं बोलणं पण झालेलं आहे आणि त्यांनी 2 दिवस आम्हाला द्या, आम्ही याची सत्यता पडताळून बघतो हे आश्वासन आम्हाला पोलिसांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीचं जर काही तिथे चाललं असेल तर त्याच्यावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण जर आपण बघितलं तर हे लोण एक छोट्या स्वरूपात असेल आणि ते वाढत जाईल आणि ते वाढत जाताना बाकी समाजाचे लोक जर तिथे काम करत असतील तर त्यांच्यावर हे अन्यायकारक आहे. हे परत एकदा मी सांगते, कुठल्याही धर्माला त्यांचे विधी करण्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे, पण दुसऱ्या धर्मावर एक तर ते लादून किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांना तिथे जाण्याचा मज्जाव करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी कंपन्यांवर पण कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी मी केलेली आहे. आपने देखा होगा कि नासिक में जो TCS कंपनी में हुआ, जो कॉर्पोरेट जिहाद हम अभी उसको बोलते हैं, वही सेम कंप्लेंट्स पूना से बहुत सारे IT सेक्टर से मेरे पास आई और मैंने पुलिस कमिश्नर को लेटर देके इसकी जांच करने के लिए बताया है. क्योंकि वो जो रेस्टरूम्स है, कंपनी में जो भी रेस्टरूम्स रखते हैं, इवन प्रेयर रूम्स भी रखे तो प्रेयर रूम भी हर धर्म के लिए रखने चाहिए. किसी भी एक धर्म के धार्मिक विधि उधर होते हैं और बाकी कर्मचारियों को उधर जाने के लिए मज्जाव करना पड़ता है. तो मेरे पास वो सत्यता देखने के लिए कुछ नहीं था, कुछ प्रूफ नहीं था. बहुत सारी कंप्लेंट्स मेरे पास दाखल हो गई. जो भी लोग उधर काम करते हैं उनको भी अपने नौकरी के लिए चिंता है, इसलिए उन्होंने उनके नाम डिस्पोज नहीं किए. तो इसीलिए हमने पुलिस कमिश्नर को ये लेटर दिया है. उन्होंने 2-3 दिन हमें मांगे हैं. 3 दिन के बाद वो क्या उस पे ऊपर काम कर रहे हैं मैं आपको वापस बताऊंगी. लेकिन ये जो जिहाद चल रहा है, कॉर्पोरेट जिहाद, उसमें कंपनी के ऊपर अगर ये चल रहा है, अगर इसमें सत्यता है तो कंपनी के ऊपर पुलिस ने कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए. ये हमारी मांग है. मैम, एक ही कंपनी का था, कई कंपनियों का? नहीं, पुणे के आजू बाजू में बहुत सारे IT सेक्टर है. हमें जो कंप्लेंट्स प्राप्त हुई है वो 2-3 जगह से प्राप्त हुई है. तो पुलिस उस तरीके से तपास करेंगी और हमें 3 दिन के बाद थोड़ा अंदाज़ा आ जाएगा कि इसमें क्या है.